रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। काँग्रेस पक्षाच्या साखळी उपोषणाला यश। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण। पुसद सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास कामाच्या निविदा प्रक्रियेत आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रियेत मोठा अनागोंदी कारभार सुरू आहे। निविदा सादर होऊन 4-5 महिने उलटून निविदा उघडल्या जात नाही। कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन यासाठी दबाव आणला जाते आणि दबावाला न जुमानता निविदा सादर केल्यास त्या निविदा कंत्राटदारांनी परत घ्यावी, विनाकारण कागदपत्रांची मागणी करणे असे एक ना अनेक प्रकारचे प्रयत्न करून निविदा आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याबाबतच्या घटना घडतात। शासकीय विश्रामगृह पुसदचे नवीन बांधकाम बाबतची निविदा 5 महिन्यापूर्वीपासून सादर झालेली होती, परंतु आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना सदर निविदा देण्याचा प्रयत्न त्या उघडल्या जात नव्हत्या। म्हणून विकास कामे ताबडतोब व्हावी, निविदा प्रक्रियेत स्पर्धा कायम राहावी यासाठी सादर झालेल्या निविदा ताबडतोब उघडण्यात याव्या असे निवेदन पुसद काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक 27 जानेवारीला देण्यात आले होते। त्या निवेदनानुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काही निविदा उघडण्यात आल्या, परंतु मुख्य निविदा विश्रामगृहचे नवीन बांधकामच्या निविदा उघडण्यात आली नाही। म्हणून निवेदनाद्वारे साखळी उपोषण करण्याची सूचना पक्षाद्वारे देण्यात आली। त्यानुसार दिनांक 23 फेब्रुवारी रोजीपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली, परंतु निवेदनाची आंदोलनाची त्वरित दखल घेत 23 तारखेच्या सायंकाळी 4 वाजता निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पडली। तशा प्रकारचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांनी दिले, म्हणून सुरू असलेली साखळी उपोषण स्थगित करण्यात आले। पैसा आहे हे शहर विकासासाठी किंवा रस्ते विकासासाठी नसून ते काही लोकांच्या स्वतःच्या विकासासाठी अशा पद्धतीचे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे। त्या कुठले कामं आहेत त्यांच्या आपल्या मर्जीच्या लोकांना कामं देण्याच्यासाठी वाटेल ते भूमिका या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निभवत आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या भोंगळ कारभार चालू होता ते जे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी टेंडर तेवढीच उघडल्या गेले पाहिजे याच्यासाठी यांना आम्ही पत्र दिलेलं होतं। त्या पत्रानुसार त्यांनी 5-5, 6-6 महिन्यापासून या ठिकाणी टेंडर पडलेले होते, ते उघडण्यात आलेले नव्हते। त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं, पत्राच्या नुसार त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये काही टेंडर उघड केले, परंतु एक विश्रामगृहाच्या बांधकामाचा टेंडर ते उघडत नव्हते आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्यांच्या मर्जीचे ठेकेदार देण्यासाठी त्यांची कारवाई चालू होते। म्हणून तरी सुद्धा ते आम्ही म्हणून 23 तारखेपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं होतं। तो त्यांनी 23 तारखेला ताबडतोबीने साखळी उपोषणाची नोटीस मिळाल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी काल 23 तारखेला त्यांनी टेंडर उघडलेले आहे। त्या पद्धतीचे त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे। टेंडर उघडणं करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्या कारणाने आज या ठिकाणी आम्ही आमचा साखळी उपोषण स्थगित करीत आहोत आणि आम्ही ते माहिती पूर्ण त्या ठिकाणी मागितलेली आहे। पूर्ण हे टेंडर प्रक्रियेची पूर्ण माहितीचे कागदपत्र आम्ही मागितलेले आहे। ते कागदपत्राची आम्ही तपासणी करणार आहे ताबडतोब आमच्या या वकिलाच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये काही ज्या त्रुट्या ज्यांचे राहिलेल्या आहे त्या त्रुट्याच्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये प्रकरण नेणार आणि न्यायालयामधून या लोकांना त्यांच्या केलेल्या जे चुका आहे त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी न्यायालयाकडून करणार आहोत। धन्यवाद।